गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री संत मुक्ताईच्या अंतर्धान समाधी सोहळ्यानिमित्त आपण संत मुक्ताईच्या चरित्राला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतोय। चरित्र क्रमानं घेण्यापेक्षा अधिकारातून लक्षणेनं आपण त्याचा विचार सध्या पाहत आहोत आणि त्यामध्ये मुक्ताईचा अधिकार पाहत असताना संत मुक्ताईने ज्ञानोबारायांना उपदेश केलेला आपण पाहिलेला आहे। ज्ञानोबारायांना जो उपदेश केला ते प्रकरण ताटी उघडा या ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा या विभागातून वारकरी संप्रदायामध्ये सुपरिचित आहे। संत मुक्ताईनी या ताटी उघडा ज्ञानेश्वरा विभागातून जो उपदेश केला, जे अभंग लिहिले, ते अभंग अधिकार संपन्न अशा महात्म्यांना डोळ्यासमोर ठेवून लिहिले गेलेले आहेत। आपण एक शंका निर्माण केली होती की ज्ञानोबारायांना आळंदीतल्या ब्रह्मवृंदांकडून त्रास झाला आणि तो सातत्यानं त्रास होत असल्यामुळे त्यांनी पर्णकुटीमध्ये जाऊन पर्णकुटीचं दार बंद करून घेतलं। ते जग विन्मुख झाले। मग संतांनी, ज्ञानी मंडळींनी, विचारवंतांनी जग विन्मुख व्हावं का? त्यांची जग सन्मुखता ही विश्व कल्याणासाठी खूप महत्वाची असते। मग ज्ञानोबाराय जग विन्मुख का झाले, ही पहिली शंका। दुसरी शंका अशी येते आपल्याकडं, ज्ञानोबाराय सर्व संतांचं श्रद्धास्थान आहे। ज्ञानोबारायांच्याकडे पाहताना सर्व भाविक मंडळी, वारकरी मंडळी माऊली या भूमिकेतून पाहतात, तर अशा ज्ञानोबारायांना जगाच्या एवढ्या सामान्य त्रासामुळे राग येईल का? ज्ञानोबाराय समाजाचा राग घालवण्यासाठी अवतीर्ण झालेले। समाजाला क्रोध, विकार, दोष समजावून सांगून ते घालवण्यासाठीच त्यांचं येणं आहे, तर स्वतःला त्यांना राग येईल का? मग त्यांना जर राग येत नसेल तर पर्णकुटीमध्ये जाऊन दार बंद करून का घेतलं? असे वेगवेगळे प्रश्न आपल्या समोर निर्माण होतात। याचं चिंतन पाहताना आपल्याला हा विचार या ठिकाणी स्वीकारता येणार आहे की ज्ञानोबारायांनी राग आल्याची भूमिका घेतली आणि मुक्ताईने त्यावर मार्गदर्शन करण्याची भूमिका घेतली। संत महात्मे नेहमी उपदेश करत असताना दोन प्रकारातून उपदेश करतात, वाचिक उपदेश आणि क्रियात्मक उपदेश। वाचिक उपदेश म्हणजे शब्दाच्या माध्यमातून, कीर्तन, प्रवचन, सत्संगाच्या माध्यमातून वाचिक उपदेश असतो। या वाचिक उपदेशामध्ये दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात। सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविते। काही वेळेला वाचिक उपदेश सहज वाणीतून बाहेर पडतो, तो जीवाच्या उद्धाराला कारण ठरतो। काही त्याचं नियोजन केलेलं नाही, चिंतन ठरवलं नाही, आठवलं नाही, त्याचा काहीही विचार केला नाही। सहज आपण संतांच्या संगतीमध्ये राहिलो, एखादा प्रसंग निर्माण झाला आणि त्या प्रसंगाच्या अनुषंगाने विचार मांडला आणि त्या विचाराने एखाद्या जीवाला, एखाद्या साधकाला योग्य दिशा मिळाली, हा सहज वाचिक उपदेश आहे। पण बहुतांश संतांच्या उपदेशाच्या पद्धतीमध्ये क्रियात्मक उपदेश पाहायला मिळतो। मोठ्या प्रमाणामध्ये क्रियात्मक उपदेश आहे। म्हणजेच यावरून आपल्याला विचार पाहता येतो की संत महात्मे बोलतात कमी आणि वागतात जास्त। एखादा विचार, एखादा सिद्धांत समाजाला शब्दातून सांगण्यापेक्षा तो क्रियेतून सांगावा। समाजाला फक्त सांगायचंय सेवा करा, सेवा करा,
का ती सेवा करून दाखवावी, अशा दोन प्रकारामध्ये संत उपदेशाचा विचार आपल्याला पाहता येतो. काही जण म्हणतील की वाचिक उपदेश असताना सुद्धा क्रियात्मकला प्राधान्य का दिलं जातं? क्रियात्मक मुळेच समाज मनावर तो विचार बिंबतो. कारण समाज विचार करत असतो, अहो तुम्ही जगाला सांगता दान द्या, धर्म करा, मदत करा. सध्याच्या या कोरोना व्हायरसच्या काळामध्ये गरीब कुटुंब संकटात आहे, मजूर वर्ग संकटात आहे. यांना मदत केली पाहिजे, पण कुणी केली पाहिजे? सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात पोस्ट बाहेर येतात, मदत केली पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे, मदत केली पाहिजे. कुणी करायची? म्हणजेच मदत करणं हे सांगत असताना क्रियात्मकपणा आला तर आपल्या त्या बोलण्याला एक महत्व प्राप्त होतं. एका व्यक्तीला मदत करावी, किती जणांना मदत करण्याचं आचरण करावं हा माझा मुद्दा नाही. आपण 1% जरी विचार कृतीमध्ये स्वीकारला तरी खूप मोठं योगदान या परंपरेतलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि म्हणूनच क्रियात्मक पद्धत संत महात्मे स्वीकारतात. याच्यासाठी विस्तारानं आपल्याला चिंतन पाहता येणार आहे. संतांनी समाजाला पंढरपूरची वारी करा, तीर्थक्षेत्राची वारी करा, देवाची संतांची वारी करा असं केवळ शब्दात सांगितलं नाही. तसे अभंग आहेत, वारी करा, वारी करा, पंढरीची वारी आहे माझी घरी, तुकोबाराय सांगतात. पण पुढं सांगतात, अनिक न करी तीर्थव्रत, मी ही वारी कदापि सोडणार नाही. माझ्यावर कोणताही प्रसंग आला तरी मी ही वारी सोडणार नाही. ही भूमिका म्हणजे समाजाला फक्त वारी करा, सेवा करा असं न सांगता संत महात्मे स्वतः कृतीतून तो विचार मांडतात. यावरून मी नेहमी एक चिंतन मांडत असतो. समाजाला जे विचार देतात, सांगतात, त्यांना विचारवंत म्हणावं. पण तोच विचार कृतीतून समाजासमोर मांडतात, त्यांना संत म्हटलं जातं. विचारवंत कोणाला म्हणावं, संत कोणाला म्हणावं, हा यातला लक्षणात्मक असा दृष्टिकोन आपल्याला स्वीकारता येणार आहे. आणि यामध्ये संत महात्मे कृतीला महत्व देतात. पारायण करा, कुणी करा, हरिपाठ करा, कुणी करायचंय. आता लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्या सर्वांचा वेळ चांगला जावा, व्यवस्थित जावा, सार्थकी लागावा म्हणून घरामध्ये बसून प्रत्येकानं काय करावं? हरिपाठ करावा, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी नामाचा जप करावा, किंवा ज्या ग्रंथावर आपली श्रद्धा आहे त्या ग्रंथाचं आपण पारायण करावं. पण कुणी करावं? मग संत महात्मे कृतीतून दाखवतात की मी आता हे अनुष्ठान सुरू करतोय, आता मी ही साधना सुरू करतोय. संत महात्मे कृतीतून हा विचार मांडतात आणि तीच भूमिका ज्ञानोबारायांनी घेतली. ज्ञानोबारायांना राग आलेला नाही. ज्ञानोबारायांना राग कसा येईल? काही जण म्हणतील हा विचार तुम्ही कसा मांडताय? स्थूल रूपानं पाहणाऱ्यांना लक्षात येणार आहे की ज्ञानोबारायांना राग आला, ते पर्णकुटीमध्ये गेले, पर्णकुटीचं दार बंद करून घेतलं, म्हणून मुक्ताईनी बाहेरून ज्ञानोबारायांच्या समोर सुंदर असा तात्विक विचार मांडला आणि त्या विचारामुळे ज्ञानोबारायांचे डोळे उघडले आणि ज्ञानोबाराय पर्णकुटीच्या बाहेर आले. पुन्हा त्यांनी जगत कल्याणाचं कार्य केलं असं स्थूल दृष्टीच्या मंडळींना वाटणार आहे. परंतु ज्ञानोबारायांनी जो पर्णकुटीमध्ये दार बंद करून घेण्याचा विचार केला, ती भूमिका स्वीकारली, ती राग आला म्हणून नव्हे. अहो ज्ञानोबारायांना राग कसा येणार आहे? ज्ञानोबाराय म्हणजे प्रेमाची, मायेची, ज्ञानाची मूर्ती म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. म्हणूनच सर्व संतांचं श्रद्धास्थान ज्ञानोबाराय ठरलेले. आणि या ज्ञानोबारायांना राग येईल कसं शक्य आहे? पण तरी सुद्धा त्यांनी राग आल्याची भूमिका घेतली. त्याला कारण काय? बहुतांश ज्ञानी मंडळी जगाकडून जर एखादा काही प्रतिकूल प्रसंग उभा राहिला
तर स्वतःला जगाबरोबर त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये घेऊन न जाता स्वतःला जगविन्मुख बनवण्याचा प्रयत्न करत असतात. ज्ञानाच्या बरोबरीने हा सुद्धा आपल्याला एक प्रकारे दोष म्हणा हा पाहायला मिळतो. कारण ज्ञान आलं की प्रतिकूलता जगाची आपण स्वीकारू शकत नाही आणि मग लगेचच स्वतःला एकांतामध्ये घेऊन जा, स्वतःला जगापासून बाजूला घेऊन जा. अशा मंडळींना उपदेश करायचंय जे जगापासून बाजूला व्हायला लागलेले, जगविन्मुख होत आहे, ज्यांनी ज्ञान मिळवलेले, ज्ञान संपन्न झालेले, विचारवंत आहेत, ज्यांची समाजाला, जगाला, जीवाला, साधकाला आवश्यकता आहे, गरज आहे, पण ते जगविन्मुख बनायला लागले आणि त्यांची जगविन्मुखता बदलण्यासाठी केलेली भूमिका, निर्माण केलेला प्रसंग म्हणजेच ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा हा प्रसंग निर्माण केला म्हणजे मुक्ताईने उपदेश केला, बरोबर आहे, मुक्ताईने अभंग मांडले हे बरोबर आहे, पण कुणासाठी मांडले? सगळ्या विचारवंताचं म्हणणे ज्ञानोबरायांसाठी मांडले. ज्ञानोबरायांना राग आला आणि तो राग घालवण्यासाठी ज्ञानोबरायांसाठी मांडले असं मुळीच नाही. ज्ञानोबरायांनी राग आल्याची भूमिका घेतली आणि म्हणूनच मुक्ताईने ज्ञानी मंडळींनी समाजात कसं वावरावं याच्यासाठी सुंदर असा विचार आपल्या समोर मांडला. ते प्रकरण म्हणजे ताटी उघडा ज्ञानेश्वरा. क्रियात्मक पद्धतीच्या उपदेशाचा हा विचार आहे. सप्रमाण आपल्याला याचं चिंतन पाहता येणार आहे. कारण संत महात्मे नेहमी क्रियेला प्राधान्य देतात. तुकोबरायांनी दृष्टांताने विचार मांडलेला. अर्भकाचे साठी पंथे हाती धरिली पाठी, तैसे संत जगी क्रिया करुनी दाविती अंगी. संत महात्मे क्रियेनं दाखवतात. बघा, शिक्षक मंडळींना क ख ग घ येत नाही का? अहो, त्याच्या ते पुढे गेलेले. आता संतांना शब्द वगैरे लिहिण्याची गरज नाही, वाचण्याची गरज नाही, पाठांतराची गरज नाही, सरावाची गरज नाही. नवे नवे विद्यार्थ्याला सराव कसा करावा सांगण्याचं ज्यांच्याकडे ज्ञान आहे त्यांना शिक्षक म्हणतो आपण. विद्यार्थ्याला योग्य दिशा देऊन ते पुढे घेऊन जातात. पण तेच शिक्षक अतिशय लहान विद्यार्थ्याला LKG UKG या वर्गामध्ये, लहान वर्ग, मोठा वर्ग, शिशु वर्गामध्ये असलेल्या विद्यार्थ्याला शिकवत असताना, ज्याला पाठी कशाला म्हणावं माहित नाही, पाठी पेन्सिल व्यवस्थित धरता येत नाही, अशा विद्यार्थ्याजवळ शिक्षक जातात आणि बोबड्या बोलाने त्याच्या सारखी अक्षर मुखातून काढून त्याच्या बरोबर बसून त्याला क ख ग घ बाराखडी शिकवतात. म्हणजे त्याच्यासारखं लहान होतात, शरीराने नव्हे, कृतीने लहान होतात, शब्दाने लहान होतात, त्याच्या बरोबर बोलायला लागतात. तो जर एखादा शब्द बोबडा बोलत असेल तर शिक्षक सुद्धा त्याला बोबड्या बोलामध्ये ते अक्षर त्याच्या समोर पुन्हा 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 मांडून त्याला कृतीतून शिकवण्याचा प्रयत्न करतात. आणि तीच भूमिका संत महात्मे घेतात. तैसे संत जगी क्रिया करुनी दाविती अंगी. आणि म्हणून महाराजांनी दुसरा दृष्टांत दिला. बालकाचे चाली माता जाणूनी पाऊल घाली. एखादं लहान बाळ आहे, नुकतंच चालायला लागलेलं आहे, आई त्याच्या हाताला धरते, ते बाळ एक एक पाऊल टाकतं, त्याप्रमाणे आई सुद्धा एकच पाऊल टाकते. आईला बरोबर चालता येत नाही का? चालण्याची क्षमता तिच्याकडे नाही का? पण ती त्या बाळाप्रमाणे एक एक पाऊल टाकते, त्याच्याबरोबर बोबड्या बोलामध्ये बोलते, म्हणजे क्रियेनं त्याच्याबरोबर वागायला सुरुवात करते. हीच भूमिका संत महात्मे घेतात. आणि म्हणूनच राग आल्याची भूमिका ज्ञानोबरायांनी घेतली आणि त्याच्यावर सुंदर असा उपदेश संत मुक्ताईने मांडला. याचा विचार आपल्याला आणखी पाहायचा आहे, पण उर्वरित चिंतन आपण उद्याच्या प्रवचनामध्ये पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.